राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार सरींची शक्यता, तर मुंबईमध्ये उद्यापासून पावसाचा जोर काहीसा ओसरणार, हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला. पालघरमधील धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले. धामणी आणि कवडास धरणातून 41,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जायकवाडी धरणात 24,697 क्युसेक पाण्याची आवक. पुढचे 8 महिने पुरेल एवढ्या पाण्याची आवक होत असल्यानं मराठवाड्याला मोठा दिलासा. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे जायकवाडी धरणात विसर्ग सुरू. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं 54,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 96.70%. धरणातून 60,000 क्युसेकनं विसर्ग केला जाणार. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदा काठावरील इतर मंदिरांना पाण्याचा वेढा. गंगापूर धरणातून 8,100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या दिंडोरीतील पुणेगाव धरण 80% भरलं. धरणातून 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. तर जोरदार पावसानं वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर. नाशिकच्या कळवण तालुक्यातील धानोली धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नदीला पूर. त्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं भात आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील केळझर धरण ओव्हरफ्लो. धरणातून आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. धरण भरल्यानं आरम खोऱ्यातील शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. सुरगण्याच्या देवमाळ ते उंबर्दे पूल पाण्याखाली. वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांना मनाई. मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीमध्ये अडकलेले 12 ते 13 लोक. 12 तासांपेक्षा अधिक काळापासून अडकलेल्यांना बोटीनं बाहेर काढण्याचे प्रयत्न. धुळ्याहून एसडीआरएफची टीम बचावासाठी दाखल. वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जयपूर येथील बिरबलनाथ प्रकल्प ओव्हरफ्लो. शेती सिंचनाचा प्रश्न मिटल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो. तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्याचं स्वरूप. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून पाणी आत शिरलं. नाशिक शहरात गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रामकुंड परिसरातील छोटी दुकानं पाण्याखाली, तर छोटी मोठी मंदिरं देखील पाण्याखाली. पुण्यातील विसर्गाचं नियोजन उत्तम. त्यामुळे 25 जुलैची पुनरावृत्ती टळली. एकता नगरच्या रहिवाशांची प्रतिक्रिया. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजित पवारांचा दूरध्वनीवरून संपर्क. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे अजित पवारांचे निर्देश. पिंपरी चिंचवडच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात. पार्थ पवारांनी आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड आणि भाटनगर परिसराचा पाहणी दौरा केला. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. मध्य प्रदेशात सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोपद नदी, सोने नदी दुथडी भरून वाहतीये. तर गोपद नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई. अमावास्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. तर 31,000चा दंड वसूल. 6वं ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकराच्या मंदिरात पहाटेच्या काकड आरतीनंतर दुग्धाभिषेक. डमरू आणि शंखनाद. श्रावणी सोमवार निमित्त आज विशेष पूजा अर्चा. श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.
श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात बंबम बोलेचा गजर. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये फुलांची विशेष आरास. नाथ प्रतिष्ठानकडून श्रावणानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई. दर्शनासाठी काल रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा. मुंबईतील प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी. श्रावणी सोमवार असल्यानं दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र. श्रावणी सोमवार निमित्तानं आज संगमेश्वरमधील मार्लेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून भाविक दाखल. श्रावणी सोमवार निमित्त काशी विश्वनाथाच्या मंदिरातही गर्दी. वाराणसीच्या विभागीय आयुक्तांकडून भाविकांवर पुष्पवृष्टी. अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज जाहीर होणार. आज यादीमध्ये नाव आलेल्यांना 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार. अनुदानित विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी उद्या विविध शिक्षक संघटनांकडून शाळा बंदचा नारा. या निमित्तानं राज्यभर शिक्षण विभागाच्या कार्यालयांवरती मोर्चे काढले जाणार असून मुंबईतील शिक्षक संघटनाही या आंदोलनात सहभागी होणार. मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास लांबणीवर. आज मुख्यमंत्री पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर असतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर सकाळी 10 वाजल्यापासून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला. दर्यापूर इथे आंबेडकरांची सभा पार पडेल. उद्धव ठाकरेंचा 6 ते 8 ऑगस्ट दिल्ली दौरा असेल. दिल्ली दौऱ्यामध्ये ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेतील. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती. राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंग सोळंकेंच्या नावाची घोषणा. भाजपचे सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याबाबत अधिकार असून या संदर्भात पक्ष निर्णय घेईल. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतिक्रिया. 20 ऑगस्टला राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होणार. उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल यांची माहिती. मराठा कुणबी समाजाला बदनाम. मतदान करू नका. ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं वाशिमच्या पोहरादेवीत खळबळजनक वक्तव्य. ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यासाठी 100हून अधिक आमदार ओबीसी समाजाचे निवडून आले पाहिजेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं ओबीसींना आवाहन. राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो. विरोधकांना ते आवडत नसल्यानं ते विरोधच करतात. अजित पवारांचा निशाणा. दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्का लावणार. दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा अजित पवारांचा इशारा. अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंग उपस्थित. कोणीही घरवापसी करणार नाही. वैयक्तिक कामासाठी लोक भेट घेत असतात. बबन शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीवर भुजबळांचं भाष्य. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार. ओबीसी नेते टीपी मुंडेंची माहिती. बीड जिल्ह्यातील 6ही विधानसभा लढणार. मुंडेंची प्रतिक्रिया. अमरावती जिल्हा नियोजन बैठकीमध्ये बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये खडाजंगी. पिंगले मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये श्रेयवादाची लढाई. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच वाद.
वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार केंद्र सरकार काढून घेणार. वक्फच्या कायद्यामध्ये 40हून अधिक दुरुस्त्या करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार वक्फ बोर्ड कायद्यासंदर्भात अमेंडमेंट आणणार, हे स्वागतार्ह. आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. भाजप नेहमीच वक्फ बोर्डाच्या विरोधात असून मोदी सरकार आणि संघाला वक्फ बोर्डाचे अधिकार आणि मालमत्ता हिसकावून घ्यायचे असल्याची टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. वक्फ बोर्डाच्या नियमात बदल करून केंद्र सरकार जर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं असल्याचं मत काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी व्यक्त केलं. देशभरातील बहुचर्चित बाईक बोट घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय भाटीला अटक. भाटीसह त्याच्या 2 साथीदारांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. देशभरामध्ये हजारो गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केली. रायगडमधल्या महाडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री असा मजकूर. महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा. ओबीसी जर हिंदू आहेत तर त्यांचं रक्षण का करत नाही असा सवाल विचारत प्रकाश आंबेडकरांनी हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलावर निशाणा साधला. बारामतीच्या माळेगावातील आयटीआय कॉलेजमध्ये डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. तर दर्जेदार शिक्षण मिळावं हे महायुतीचं उद्दिष्ट, अजित पवारांचं वक्तव्य. नागपूरमधील रामनगर चौकात अनिल देशमुखांच्या संदर्भात लावलेल्या बदनामीकारक होर्डिंग प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. हिंगोली काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर हिंगोली विधानसभेसाठी विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून वेगवेगळ्या आढावा बैठकीचं आयोजन. ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या घरी जात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सामंतांनी कुसाळे कुटुंबियांचं अभिनंदन करत पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 387वर तर 200पेक्षा अधिक लोक बेपत्ता. पुनर्वसनासाठी वायनाडमध्ये टाउनशिप उभारणार, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची घोषणा. मनीष सिसोदियांच्या जामिनावर आज सुनावणी. दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात. काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून भारतीय संघाचा 32 धावांनी पराभव. मालिकेत श्रीलंकेची 1-0 आघाडी. नोवाक जोकोविचनं पॅरिस ऑलिम्पिक 2024चं सुवर्णपदक जिंकलं. टेनिस एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये सर्बियाच्या जोकोविचनं अत्यंत चुरशीच्या लढतीत कार्लोस अल्कराजचा पराभव करत सुवर्णपदकाला कवचणी घातली. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज मलेशियाच्या ली झी सोबत लढत. कांस्य पदकासाठी सामना होणार. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिक हॉकीच्या उपांत्य फेरीत दाखल. भारतानं इंग्लंडला पेनल्टी शूटमध्ये 4-2 हरवलं. निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेतही 1-1 अशी बरोबरी राहिली. हॉकी स्पर्धेमध्ये अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवूनही भारताचा विजय. निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेत भारतीय संघ 10 खेळाडूंसह खेळला. भारतीय हॉकी संघाचा ब्रिटनवर विजय. विजयामध्ये गोलरक्षक पी.आर. श्रीजेशची दमदार कामगिरी. ब्रिटनचे प्रत्येक आक्रमण रोखण्यामध्ये श्रीजेशला यश, तर भारतानं सलग 3 पेनल्टी कॉर्नर जिंकले. 2024-25 या आर्थिक वर्षात 7.28 कोटी लोकांनी आयटीआर फाईल केला. गेल्या 5 वर्षात भारतातील नागरिकांकडून सर्वाधिक आयटीआर भरला गेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.